चष्मा नेहमी घालायची सवय, पण आता व्हिडिओमध्ये व्यवस्थित नाहीत म्हणून मग काढून ठेवलं. चला आता वरती जायचे उन्हात म्हणून स्कार्फ घेतला. ज्या कुरड्या टाकलेल्या आहेत त्या आता पलटी करून यावं लागेल. ऊन तर भरपूर आहे, पण कुरड्या खायचे ना आपल्याला. चला मग. बापरे, एवढं ऊन आहे. बघा एवढं ऊन आहे. चला आता कुरड्या पलटी करू. तुम्हें को ऐसा लगता है कि बहुत खतरनाक होने वाला है? चलो मैं तो बता देता हूँ कि आज रात 2 लोग ग बाई, कानातलं अडकलं याच्यात. काढ ग बाई पटकन. जीत कर आए हैं. हे बघ ना, काढ ना. चूज करो. हे ऊन आहे बुद्धी. एक बापरे, इस साइड से बघितलं तुम्ही वरती कसं ऊन आहे. अल्फाज नायरा सज्जन I would like to confirm. चला कुरड्यावरती आता पट्टी करून आलो. आता मैं चाहता हूँ कि तुम लोग उन्नति वाद से करो. मस्त एसीची थंड हवा येते, पण उन्हात गेल्यावर वगैरे पितळापासून तर ॲल्युमिनियमचे पण उन्हाळा कामासाठी पातेले, पण एवढा मोठा गाडीत बसायचा पसारा. कमीत कमी काम. तर कुरड्या कशा वाटल्या आणि कालचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्याला खरंच मनापासून धन्यवाद. आणि जे नवीन कोणी असेल, व्हिडिओ बघत असेल, त्यांनी सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मस्त या थंड थंड माठातलं पाणी प्यायला. फ्रीजचं पाणी शरीराला हानिकारक आहे, शक्यतो पिऊच नका. लहान मुलांना पण पाणी पाजू नका. जेवढं आपण जर काळजी घेतली तेवढं मुलं पण आपलं बघून हे करतात, म्हणून आपण पण माठातलं पाणी प्यायला हे करायचं. आपण बाटल्या भरल्या का फ्रीजमध्ये, बाकीचे पण पितात. आता तुम्ही म्हणता ना, ती सवयच. भरपूर ठिकाणी माठातलं पाणी पितच नाही, फ्रीजचंच पाणी पिते. चला, प्रत्येकाची आवड आहे, आपण तर काही सांगू शकत नाही. पण मी तर माठातलंच पाणी पिते, एकदम थंड थंड गार पाणी. आणि आज आहे प्रदोष. आता कुरड्या वगैरे आणायचे वरतून, अजून मला आठवण नाही बघा. आणि आता प्रदोष ची पूजा आहे, आणि त्या पूजेचा आता अभिषेक वगैरे सगळं तयारी चालली. आणि साडी अशी त्याला व्हाईटच साडी लागते. जास्त त्याची इच्छाच काय नसतं, फक्त ब्लाऊज मी सापडत नाही, तर ब्लाऊज वेगळा घातला चालतं. असं काही नाही की परफेक्टच पाहिजे पूजेला. पण याच्यावरचं ब्लाऊज सापडत नव्हतं, तर जे दिसलं ते पटकन घातलं. आणि प्रदोषसाठी आपली पूजेची तयारी, अभिषेक वगैरे सगळं करत असते मी. पूजेसाठी मस्त वस्त्र पण मी तयार केलेले आहे आधी. सगळी मांडणी पूजेची सगळी तयारी करायची. आता बघा, पूजा करायला बसायचं होतं, पण नंतर लक्षात आलं कुरड्या वरती राहिले म्हणून असंच आवरलेलं. आणि गेली कुरड्या घेऊन आले. आता डबा ठेवून दिला. आणि कालची एकादशी, आजचा प्रदोषी. प्रदोषची पूजा संध्याकाळच्या वेळेस असते, 5:30, 6:30, 7:30 पर्यंत कधी पूजा करायला चालते.
म्हणून आता पूजा वगैरे करते, महादेवाचा छान अभिषेक. असा आजचा आपला हा दिवस गेला. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा, पहिल्यांनी केलेले डबल करू नका. आणि यूट्यूब फॅमिलीला मनापासून धन्यवाद. खरं मागचे व्हिडिओ पाहतात आणि खूप छान वाटतं. आपले सगळेच परिवारासारखेच आहे आपल्याला. आणि खरंच असाच तुमचा सहवास राहू द्या आणि असेच व्हिडिओ बघत चला. आणि रील बघायला विसरू नका. कुरडयाची मस्त रील बनवलेली आपण, नक्की तिकडे जाऊन रील बघा. रामकृष्ण हरी. अशा तोंडाला पिते ना रात्रीच्या वेळी चोरासारखं काम आहे. ही तर हिला एक नंबर ही पोरगी बरं. हिला यायचं राहतं व्हिडिओ मध्ये तिची म्हणून. रात्री 11:30 वाजलो, पाणी आलेलं मस्त बसलो. 11:15 वाजले शिडकोच पाणी आलं म्हणून मस्त बसलो. कुरड्या करून थकलेलं आहे अजून जात. आणि हिला ओळखलं सगळ्यांनी. आमचं दरवाजा शेजारी रोज भांडणं करतो आम्ही. करतो का नाही? भांडती का नाही? आंघोळ केली का? हो केली ना. नाही केली. रात्री आम्ही बसलेले, पाणी आलेले हवेशीर मस्त बसलो. हवा पण सुटली होती.